नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची झणझणीत आणि चविष्ट भाजी. पण त्याआधी पाहूया कच्चा फणस कसा स्वच्छ करायचा आणि त्याचे गरे कसे काढायचे. सर्वप्रथम हाताला आणि सुरीला थोडंसं तेल लावून घ्या. कच्च्या फणसामध्ये भरपूर चीक असतो, त्यामुळे तेल लावल्याने चीक हाताला आणि सुरीला अजिबात चिटकत नाही. आता फणसाचे 2 समान भाग करा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. प्रत्येक तुकड्यातून फणसाचे गरे अलगद वेगळे काढा. त्यानंतर प्रत्येक गऱ्यावरील पाती आणि अतिरिक्त भाग काढून स्वच्छ करा. अशाच प्रकारे सर्व गरे स्वच्छ करून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गरे स्वच्छ करा. आता प्रत्येक गऱ्यावरील बी वेगळी करा. बियांवरील पांढरे जाड आवरण किंवा साल सुरीच्या मदतीने हलक्या हाताने काढून घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गऱ्यांचे बारीक बारीक तुकडे करा. त्यानंतर या बियांवरची आवरणे काढून घ्या. ह्या बिया ठेचून त्यावरची ही जाड आणि कडक साल वेगळी करा आणि त्या बियांचा वापर भाजीमध्ये करा. या बियांची चव खूप छान लागते. अशाच प्रकारे सर्व बिया स्वच्छ करून घ्या. त्यानंतर सर्व गरे आणि बिया 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. एका पातेल्यात 2 चमचे तेल गरम करा. त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग आणि 15 ते 20 कढीपत्त्याची पाने घाला. फोडणी छान तडतडली की त्यात 1 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून लाल तिखट घाला. आता स्वच्छ केलेले फणसाचे गरे आणि बिया घालून मसाल्यात चांगले मिसळा. चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर 2 वाट्या पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर गरे आणि बिया मऊ होईपर्यंत शिजवा. भाजी छान शिजली की गॅस बंद करा आणि गरमागरम सर्व करा. झाली आपली गरमागरम झणझणीत आणि स्वादिष्ट कच्च्या फणसाची भाजी तयार. भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत त्याचा आस्वाद घ्या.